वाल्मिक कराड याचा मुलगा सुशील आता अडचणीत येण्याची शक्यता आहे। सुशील कराडवर सोलापूर जिल्हा न्यायालयामध्ये फिर्याद दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। मॅनेजरला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून वाहन ताब्यात घेतल्याचा त्याच्यावर आरोप आहे। मॅनेजरच्या पत्नीकडून सोलापूर एमआयडीसी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। तक्रार दाखल न केल्यात आता कोर्टामध्ये फिर्याद केलेली आहे आणि वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड आता अडचणीत येण्याची शक्यता आहे। सुशील कराडवर सोलापूर जिल्हा न्यायालयामध्ये फिर्याद नोंदवण्यात आली आहे। मॅनेजरला त्यानं रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून धमकावल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही, त्यामुळे आता ही कोर्टात फिर्याद गेल्याचं कळतंय। आमचे प्रतिनिधी सोलापूरमधून अभिषेक आदेप्पा आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। अभिषेक, सुशील कराड वाल्मिक कराडचा मुलगा आहे, सोलापूर जिल्हा न्यायालयामध्ये आता हे प्रकरण गेले, काय नेमकं झालंय? निश्चितच आता वाल्मिक कराड नंतर त्याचा मुलगा सुशील कराड हा अडचणीत येण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येते। सुशील कराडकडे मॅनेजर म्हणून एक व्यक्ती काम करत होता, त्याला धमकावण्याचं काम या सुशील कराडनं त्याला केल्याचं समोर येते। त्याच्याकडे 2 बल्कर होते, त्याच्यानंतर 2 कार होते, परळीतील प्लॉट देखील लाटण्याचा त्यामध्ये प्रयत्न झालेला आहे। या संदर्भात संबंधित मॅनेजर जे आहे त्याच्या पत्नीनं सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती। त्याचसोबत बीड पोलीस अधीक्षकांकडे देखील तक्रार दाखल केली होती, मात्र तक्रारीची योग्य ती दखल घेतली नाही। त्यामुळे या पीडित महिलेनं आता कोर्टामध्ये धाव घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि जो सुशील कराड आहे याच्या विरोधात फिर्याद ही दाखल केलेली आहे। आता त्या फिर्यादीवर 13 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे। आता या सुनावणी नेमकी काय होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। निश्चितच बीडमध्ये खरं तर हे सगळं प्रकरण गाजत असताना वाल्मिक कराडचं त्याचे लागेबंध आता सोलापूरमध्ये सुद्धा दिसून येतात। काय एकंदरीतच या संदर्भात अभिषेक प्रतिक्रिया त्या ठिकाणी उमटतात? निश्चितच एकंदरीत राज्यभरामध्ये आणि बीडमध्ये देखील कराडांच्या विरोधात वातावरण असताना आता सोलापुरात देखील कुठेतरी याची ठिणगी पडल्याचं आपल्याला दिसून येते। आता सुशील कराड याच्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येतोय। वाल्मिक कराड ज्या पद्धतीने अडचणीत आला, आता वाल्मिक कराडवर कारवाई करण्यात आलेली आहे, त्याच पद्धतीनं सुशील कराडवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी पीडित आणि पीडिताच्या वकिलाने केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आता लवकरात लवकर ही फिर्याद दाखल करून घ्यावी अशी न्यायालयाकडे मागणी देखील पीडितेने केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ठीक, अभिषेक, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पीडित महिलेने एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर, सीपी ऑफिस सोलापूर येथे तक्रार वजा फिर्याद लेखी दिली होती, परंतु एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर, सीपी ऑफिस सोलापूर यांनी त्या तक्रारी अर्जाची कोणतीही दखल घेतली नाही। सरतेशेवटी त्या महिलेने एमआयडीसी पोलीस स्टेशन, सीपी ऑफिस सोलापूर तसेच एसपी ऑफिस बीड यांना आरपीएडीने तक्रार पाठवली आणि त्या तक्रारी अर्जासोबत गाड्याचे सध्याचे लोकेशन कुठे आहे हे देखील पाठवलेले।